नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहत आहात आवाज इंडिया मराठी। वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या बहुचर्चित हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याची प्रकृती बीड जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये अचानक खालावली आहे। मागील 3 दिवसांपासून त्याला कारागृहातच सलाईन लावून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। सांगली महानगरपालिकेमध्ये भाजपाने राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का दिलाय। जयंत पाटलांचे 2 खंद्या नगरसेवकांनी मुंबईमध्ये भाजपामध्ये प्रवेश केला। प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सांगली महापालिकेचे नगरसेवक युवराज गायकवाड आणि सुरेश बंडगर या दोघांनी भाजपामध्ये प्रवेश केला। राज्यात सध्या राजकीय घडामोडींना वेग आला असून ठाकरे गटातील काही खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चांना पुन्हा जोर आला। ऑपरेशन टायगरच्या चर्चेदरम्यान आता ठाकरे गटाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर काम करणार असल्याच्या चर्चांना आता पार्थ पवार यांनी स्वतः स्पष्टीकरण देत पूर्णविराम दिला। प्रशांत किशोर आणि पवार कुटुंबियांमध्ये झालेल्या भेटीनंतर विविध माध्यमातून सुरू झालेल्या तर्कवितर्कांवर प्रतिक्रिया देताना पार्थ पवार यांनी ही केवळ स्नेहभेट असल्याचं देखील स्पष्ट केलं। शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींचं कौतुक केलंय। मोदी देशांचे पंतप्रधान आहेत। त्यांची आणि आमची वैचारिक भूमिका वेगळी असू शकते, पण आज देशाच्या बाहेर देशाची प्रतिष्ठा जपण्याचं काम मोदी करतात। ही गोष्ट आपल्याला विसरून चालणार नाही। देशाची प्रतिष्ठा जिथे तिथे राजकीय मतभेद काढायचे नसतात, अशा शब्दामध्ये शरद पवारांनी नरेंद्र मोदींच्या कामाचं कौतुक केलं। तामिळनाडूच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरल्यानंतर टीव्हीके प्रमुख विजय यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली। मात्र आता माजी मुख्यमंत्री स्टालिन यांनी विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार कधीही कोसळू शकतो असा दावा केल्यानं राज्यातील राजकीय घडामोडींना पुन्हा एकदा वेग आला। पुरेसे भांडवल आणि उत्पन्नाची क्षमता नसण्याच्या कारणावरून भारतीय रिझर्व्ह बँकेने महाराष्ट्रातील फलटण येथील द यशवंत कोऑपरेटिव्ह बँकेचा परवाना रद्द केला। मंगळवारी 19 मे रोजी कामकाज संपल्यानंतर हा आदेश तात्काळ लागू झाला आणि सध्याच्या आर्थिक स्थितीमध्ये बँकेला ठेवीदारांची संपूर्ण रक्कम परत करणं शक्य नसल्याचंही आरबीआयनं स्पष्ट केलं। डिझेलच्या वाढत्या दरामुळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या खर्चात मोठी वाढ झाली असून एसटी प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। तात्काळ भाडेवाढ केली जाणार नसून राज्य परिवहन प्राधिकरणाच्या मान्यतेनंतरच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमधील पाण्याची पातळी कमी झाली आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये 10% पाणी कपात लागू करण्यात आली आहे आणि अशातच आता मुंबई महापालिका पाणी दरात वाढ करण्याच्या तयारीत असल्याची माहिती देखील समोर येते। ऑनलाईन आणि इंटरनेट फार्मसीच्या वाढत्या व्यवसायाविरोधात आज ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट या संघटनेकडून देशव्यापी बंदचं आवाहन करण्यात आलं आणि राज्यभरामध्ये आज सर्व मेडिकल बंद असणार आहेत। राज्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे अनेक भागांमध्ये पाणी टंचाईची समस्या असून नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये यासाठी शासनानं विविध जिल्ह्यांमध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू ठेवला आणि अहवालानुसार राज्यातील 15 जिल्ह्यातील 633 गावे आणि 1652 वाड्यांमध्ये एकूण 706 टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येतोय। देशभरातील तब्बल 22,29,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक गडद आणि धक्कादायक वळणावर पोहोचलेत आणि अशातच आता यंदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधी सोशल मीडियावर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि विशेषतः टेलिग्रामवरील एका ग्रुपमधून पेपर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। मुंबईहून नाशिक दर्शनासाठी निघालेल्या प्रवाशांची बस नाशिक मुंबई महामार्गावर रात्रभर अडकून पडल्याची घटना समोर आली आहे। सिटी फ्लो बस चालकानं मध्येच बस थांबवल्याचा प्रवाशांनी आरोप केला। बसमध्ये सुमारे 40 महिला लहान मुलांचा समावेश होता। बस खराब झाल्याचं स्पष्टीकरण चालकानं दिलं असलं तरी पर्यायी व्यवस्था न केल्यानं प्रवाशांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं। महिला आणि लहान मुलांना रात्रभर मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागल्या। अखेर महिलांनी जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये फोन करून मदतीची मागणी केली। पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली आहे। ठाण्यातील आरपीआयचे नेते अशोक कांबळे यांचं काल संध्याकाळी उपचारादरम्यान निधन झालंय।
10 दिवसांपूर्वी झालेल्या हल्ल्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते. मात्र काल त्यांची प्राणज्योत मावळली आणि या प्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यामध्ये यापूर्वीच हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक कांबळे यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळामध्ये हळहळ व्यक्त केली जाते. पुण्यात कोयता गँगचा उच्छाद कायम असताना दिवसाढवळ्या एका रिक्षा चालकावर जुन्या वादातून कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना घडली आहे. कात्रज चौक ते नवले ब्रिज या हायवेवर राजमाता भुयारी मार्गाजवळील दत्तनगर चौकात काल एका रिक्षा चालकावर कोयत्यानं हल्ला झाल्याची घटना घडली आहे. 18 मे 2026 रोजी सकाळी 10:15च्या सुमारास घडलेल्या सनसनाटी घटनेचा व्हिडिओ शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी शेअर करत सरकारला जाब विचारला. कल्याणमधील खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येच्या गुन्ह्याचा पोलिसांनी अत्यंत नाट्यमयरित्या छडा लावलेला आहे. प्रेमसंबंध असलेल्या वहिनीनं बोलणं बंद केल्याच्या रागातून दीरानं तिचं डोकं भिंतीवर आपटून तिची हत्या केली. गुड्डू देवी असं मृत महिलेचं नाव असून बंबम कुमार असं हत्या करणाऱ्या नराधम दीराचं नाव आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामध्ये आता नाशिकमधील नामांकित क्लासेस आणि शिक्षण संस्था सीबीआयच्या रडारावर आहेत. शुभम खैरनारच्या चौकशीतून काही खासगी क्लासेस आणि संस्थांची नावं समोर आल्याची चर्चा आहे. संशयित क्लासेस आणि शिक्षण संस्थांना सीबीआयकडून नोटिसा जारी करत चौकशीत सहकार्य करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत. देशात सध्या येत्या काही दिवसांमध्ये मान्सूनचं आगमन होणार असून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे आणि काही जिल्ह्यांमध्ये पारा 40शी पार पोहोचला असताना उष्णतेच्या लाटेचाही इशारा देण्यात आला आहे. राज्यामध्ये उष्णता कहर करतीये आणि त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अत्यंत मोठा इशारा दिलाय. आज काही जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. अमरावती, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान 46 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. ऑरेंज अलर्ट या जिल्ह्यांमध्ये हवामान विभागाने वर्तवलाय. फक्त विदर्भच नाही तर मराठवाड्यातही उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामान स्थिती कायम आहे. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये आज हवामान कोरडं राहील तर दक्षिण कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्गामध्ये ताशी 40 ते 50 किमी वेगाच्या वाऱ्यांसह गडगडाटी पाऊस होईल. तसेच कमाल तापमान हे 30 ते 32 अंशापर्यंत राहील. लोकल प्रवास गारेगार होण्यासाठी मुंबईकरांना आता आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे मार्गावर 238 वातानुकूलित लोकल गाड्या धावणार आहेत. मात्र त्यांच्या बांधणी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. निविदाकारांकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आल्याचा दावा मुंबई रेल्वे विकास महामंडळाने केला. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खारपाडासह खाम आणि पोलादपूरजवळील लोहारे या 3 ठिकाणी टोल वसुली करण्याचं नियोजन आहे आणि या टोल नाक्यांमुळे मुंबई गोवा प्रवास अधिक खर्चिक होणार आहे आणि त्यामुळे कोकणवासियांसोबतच वाहतूक क्षेत्रामध्ये नाराजीचा सूर आहे. जीवनावश्यक वस्तूंबरोबर बाजारपेठातील इतर वस्तूंवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. IPL 2026 मध्ये काल पार पडलेल्या राजस्थान रॉयल आणि लखनौच्या सामन्यामध्ये राजस्थान संघानं 7 विकेटनं विजय मिळवलाय. या सामन्यामध्ये विजयासह राजस्थान संघानं पॉइंट टेबलमध्ये 4थ्या स्थानी झेप घेतली आहे. वैभव सूर्यवंशी यानं 93 धावांची दमदार खेळी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर काल राजस्थान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये एक अटीतटीची मॅच रंगली होती आणि या मॅचमध्ये वैभव सूर्यवंशीच्या इनिंगमुळे राजस्थान रॉयलनं लखनौचा 7 विकेट्स राखून पराभव केला. राजस्थानच्या या विजयाचा खरा हिरो ठरला तो म्हणजे 15 वर्षाचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी. लखनौनं दिलेल्या 221 रन्सचा विशाल आव्हानांचा पाठलाग करताना वैभवनं अवघ्या 38 बॉलमध्ये 93 रन्सची वादळी इनिंग खेळली. नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांच्या स्मृतिदिनी दिले जाणारे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पुरस्कार जाहीर झालेत. यंदा ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सैराट सिनेमाला 10 वर्ष पूर्ण झाली आणि या 10 वर्षात या सिनेमातील कलाकारांचं आयुष्य देखील पूर्णपणे बदललंय. आता या सिनेमातील प्रदीप बनसोडे अर्थात तानाजी गळगुंडे हा देखील चर्चेत आलाय. तो आता बाबा झाला असून त्यानं पहिल्यांदाच त्याच्या बाळासोबतचा फोटो शेअर केला आणि या फोटोला सोशल मीडियावर चाहत्यांची सर्वाधिक पसंती मिळतेय. राजा शिवाजी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला आणि विशेष म्हणजे या चित्रपटानं दुसऱ्याच आठवड्यात आपला संपूर्ण खर्च वसूल केला आणि त्यानंतरही लाखो रुपये कमावत पिक्चरनं नवीन विक्रम प्रस्थापित केला. तिसऱ्या आठवड्यात या चित्रपटाची कमाई 2 कोटींच्या जवळपास आली आहे तर या पिक्चरची एकूण कमाई दररोजच वाढतीये.
सलमान खान नुकताच मुंबईतील हिंदूजा हॉस्पिटल बाहेर स्पॉट झाला आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडत असताना पापाराझी यांच्यामध्ये वादावादी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आणि या घटनेनंतर सोशल मीडियावर सेलिब्रिटींच्या प्रायव्हसीवरून मोठी चर्चा सुरू झाली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर स्वतः सलमान खाननं इंस्टाग्रामवर अत्यंत आक्रमक आणि भावुक पोस्ट शेअर करत पापाराझींना खडे बोल सुनावल्यात. देशांतर्गत कमोडिटी बाजारामध्ये आज संमिश्र वातावरण पाहायला मिळतं. एका बाजूला सोन्याच्या दरात पुन्हा मोठी उसळी दिसून आली आहे, तर दुसऱ्या बाजूला चांदीच्या किमतीमध्ये घसरण नोंदवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात सातत्यानं चढ उतार सुरू असून गुंतवणूकदार आणि ग्राहकांचं लक्ष पुन्हा बाजाराकडे लागलंय. देशभरातील तब्बल 22,29,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लावणाऱ्या नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे आता अधिक गडद आणि धक्कादायक वळणावर पोहोचलेत आणि अशातच आता यंदाच्या परीक्षेची प्रश्नपत्रिका परीक्षा होण्याच्या 2 दिवस आधीच सोशल मीडियावर लीक झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे आणि विशेषतः टेलिग्रामवरील एका ग्रुपमधून पेपर व्हायरल झाल्याचा दावा करण्यात आला असून यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. यासह बातमीपत्रात इथेच थांबूयात. तुम्ही पाहत रहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.